नमस्कार. आपण पाहत आहात आरपीए न्यूज. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एक मोठा विषय पुन्हा आलाय. एका बिल्डराबद्दल आपण मुंबईमध्ये खूप मोठा चर्चित असू, ओमकार बिल्डर. ओमकार बिल्डरचा जाच एवढा मोठा आहे की 2007 पासून ज्या प्रकारे malaडच्या कुरार विलेज विभागामध्ये असू दे, धोबीघाटमध्ये असू दे, मुंबईच्या अंधेरीमध्ये असू दे किंवा आपण पोस्टरमध्ये बघितलं वडाळ्यामध्ये असू दे. वडाळ्याची लोक इथे उपोषणाला बसले, साखळी उपोषण आहे. खूप मोठा विषय. मागच्या अनेक वर्षापासून काम रखडलंय. लोकांना भाडं दिले जात नाही. काय प्रकरण आहे जाणून घेऊया. काय प्रकरण आहे पूर्ण आज? आज तुम्ही ते उपोषणाला बसलाय. नमस्कार साहेब. आज आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. पहिल्याच दिवशी उपोषणाला बसलो. अनेक माणसं सोबत होती. तर पहिल्याच वेळी आम्ही माननीय मुख्य मंत्रालयातले अप्पर सचिव ज्या मॅडम आहेत, नायर मॅडम, त्यांच्याशी भेट घेण्यासाठी पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं. त्यांची काही भेट त्यांनी दिलेली नाही. त्यांच्याकडून काही खालती तुंबाडे म्हणून साहेब आहेत, त्यांची भेट दिलेली आहे. त्यांनी एक पत्र आम्हाला काढून दिलं की हे पत्र घेऊन तुम्ही एसआरएत जा. एसआरएत गेल्यानंतर तुम्हाला तिथे सीईओ सेक्रेटरी कोणी ना कोणीतरी तुम्हाला दाद देईल. पण काल दिवस गेला, कोणी तिथे दाद दिलेली नाही. म्हणजे ह्याच्यावर मला कळण्यात आलं की गृह खात्याचं जरी पत्र तिथे घेऊन गेलो, किंमत शून्य आहे. आमचा विषय इतका मोठा आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी पत्र व्यवहार करतो. एसआरएला म्हणा, मंत्रालयाला म्हणा, आधीचे जितके पण मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री, आता झालेले सुद्धा मुख्यमंत्री, प्रत्येकाच्या विषय हा आमचा त्यांच्या टेबलावर आहे, पण कुठूनच न्याय मिळत नाहीये. म्हणून माझी शासनाला हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या, जेणेकरून आम्ही इथून उपोषणाला स्थगिती देऊ. त्याच्यामध्ये कोणता आमच्या विकासक आहे? त्या विकासकाचं नाव घेऊ शकतो? घेऊ शकतो की काय प्रॉब्लेम तर नाही घ्यायला. विकासाकरता आहे ओमकार बिल्डर प्रेझेंट मध्ये, पण शासनामार्फत आमची फाईल क्लोज झालेली आहे एसआरएम मध्ये. नवीन बिल्डर नियुक्ती करणार आहोत. 13/2ची कारवाई झालेली आहे, पण ते शो का नाही करत आहे, तारखांना तारखा का नाही तारखांना तारखा का देतात, ह्याचं काय अद्याप आम्हाला कळलेलं नाही. याचा अर्थ असं की त्यांचं वजन जास्त असेल शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा. कारण की बघा ना, सतीश लोखंडे सीओ असल्यापासून आम्ही तारखा घेतो. एकदा त्यांची फक्त भेट झाली, त्यानंतर अजून पण अद्याप भेट नाहीये. का होत नाही काही कल्पना नाहीये, किंवा त्यांचे काहीतरी अजून व्यवहार बाकी असतील, किंवा त्यांच्या काही गोष्टी थकलेल्या असतील. माझं एवढंच म्हणणं आहे, आमची गोरगरीब जनता 8 वर्षाचं भाडं घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. याचं कारण इतकं, मोठ्या लेवलला विकासक त्यांचं नुकसान घ्यायला तयार नाही आहेत ना. गरीब माणूस आमचा का नुकसान घेईल? 8 वर्षाचं थकीत भाडं आहे, ते मिळालं म्हणजे मिळालंच पाहिजे. आतापर्यंतची माझ्या अंदाजे 29 करोड रुपये आमची रक्कम झालेली आहे 308 घरांची. ते आम्ही घेतल्याशिवाय इथून उपोषणाला स्थगिती देणार नाही. शेवटचा जर तुमच्या मागणी पूर्ण झाली नाही तर तुम्ही काय इशारा? बघा, 3 अटी सांगितलेल्या आहेत. एक तर एक रकमी भाडं द्या 8 वर्षाचं. दुसरं म्हणजे एसआरए मार्फत 13/2 करून नवीन विकासक नियुक्ती झाल्याचं पत्र द्या. तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या विभागात येऊन भूमिपूजन करा. याचा अर्थ असं की या तिन्ही मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झाली म्हणजे आम्ही मोकळे ना. आम्हाला कळलं ना आमचा विकासक कोण आहे, कोण बांधून देणार आहे. मग आम्ही त्यांच्या इथे जाऊन आमच्या सगळ्या गोष्टी मागू शकतो. त्या परिस्थिती शासनाने अशी करून ठेवली ना, घर ना घाट का. जायचं तर जायचं कुठे? सीओना वर्षभर भेटतो, गेल्या 3 महिन्यात भेटतो. सीओ शासकीय काम करता बाहेर आहेत, कल्याणकर साहेब आहेत. मग असं वाटलं की उपोषण करून मंत्रालयात भेटतात की काय बघूयात. इथं आलो तर इथे पण भेटत नाहीये, तिथे गेलो तर तिथे पण जातात कुठे? शासनाची कामं करतात की स्वतःची वैयक्तिक कामं करतात? हा प्रश्न पडला का? बघा, बोलायचं नाहीये, ते खूप आय ऑफिसर आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण वाईट इतकंच वाटतंय की आमचा विषय खूप गंभीर आहे, तुम्ही समजून घ्या. एका महिन्याचं जर भाडं दिलं नाही, मालक दुसऱ्या दिवशी शिव्या घालून बोलतो चालायला लाग. 8 वर्ष भाडं नाही, मग एसआरए का नाही बोलू शकत की तू पण चालायला लाग, दुसऱ्या बदल्याची नियुक्ती करून देतोय? असं काय प्रॉब्लेम आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला काय मजा येते, हौस येते, असं काहीतला भाग नाही. आम्ही तुमच्या योजनेत आहोत, ही योजना शासनाची आहे. जर नाहीच ना, मग आम्हाला सहसकट होतं त्याच्या खोल्या बांधून द्या. पगडी सिस्टम असो कशी बांधून खोल्या बांधून द्या, आम्ही ते राहायला मोकळे. तर आपण पाहतात कशा प्रकारचं पुनर्वसन की मला काय बोलायचं समजत नाहीये. कारण गरीबी हटाव की गरीबों को हटाव हा खूप मोठा एक विषय मुंबईच्या एसआरए योजनेच्या मार्फत होतोय. घर आमच्या हक्काचं बोललं जातं फक्त, पण विकासकाच्या मार्फत हे देण्यात मिळवण्यात किती त्रास होतो हे मुंबईच्या प्रत्येक झोपडपट्टी प्राधिकरण विभागामध्ये जेव्हा तुमचं घर जातं तेव्हा तुम्हाला कळतं की या बिल्डराच्या गळ्यातून स्वतःला घर मिळेपर्यंत किती त्रास होतो. असे आझाद मैदानामध्ये कित्येक आंदोलन होतात, पण त्यांच्यावर ज्या प्रकारे ह्यांनी सांगितलं, आताचे मुख्यमंत्री, नवीन मुख्यमंत्री, मंत्री महोदय, प्रत्येक आमदार खासदारांना पत्र देऊन देखील जर 15-15 वर्षापासून जर लोकांना न्याय मिळत नसेल तर
खरंच म्हणतो, प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो, पण प्रजाची सत्ता आहे का? हा एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडलाय. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू. ऐका ना, तोपर्यंत आणखी एक विषय आहे सर. बघा ना, विकासकाची आणि रहिवाशांची आणि इकडच्या आमच्या सोसायटीचे अध्यक्ष सचिवांची हा पूर्ण सट आहे हिअरिंगचा. या हिअरिंग मध्ये प्रॉपर हिअरिंग का तारखा दिल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर मेन्शन केलं असेल विकासक ओंकार डेव्हलपर, विकासक सुराणा कन्स्ट्रक्शन, अध्यक्ष सचिव, ही एक हिअरिंग. विकासक ओंकार म्हणजे अशा अनेक हिअरिंग झाल्या आहेत. पण साधारण किती आले असतील? साधारण एक 20-25च्या वरच. हे पत्र फक्त शासनाची आहेत आणि शासन एका हेरिंग नंतर डायरेक्ट दोन आठवड्याची वाट पाहायला लावतं. अहो, आमच्याकडे एका टायमाचं खायचं अन्न नाहीये, हे देखील त्यांना कळत नाहीये. आणि या वत्सल्य नायर म्हणून मॅडम आहेत, त्यांचं पत्र गेल्या वर्षीतलं आहे. आणि या पहिल्याच दिवशी उपोषणाच्या वेळी मी त्यांना पहिलं पत्र लिहिलं की मला मॅडमची भेट हवी. तर मॅडमची भेट करून यांनी दिली नाही. तर कारण मला काय कळलं नाही का नाही दिली, कारण की मला त्यांना जाब विचारायचं आहे, तुम्ही ह्याच्यावर कारवाई करते. या सर्व कागदपत्रात काहीतरी निष्पन्न झालं असेल ना, एक तरी कारवाई केली असेल, त्याची प्रत त्या कोणी द्यायला तयार नाही. कुठलाही शासकीय अधिकारी याच्यावर रिमार्क पण देत नाही. काल SRA ला गेलो, एकाही अधिकाऱ्याने त्याच्यावरती रिमार्क दिला नाही. त्यांना माहितीये की हा विषय खूप किचकट आहे, 13 फाईल क्लोज झालेली आहे, सगळं आम्हाला मान्य आहे. आमचं गरीब निष्पाप माणसांचं काय ह्याच्यात दोष? जायचं कुठे? राहायचं कुठे? अहो, नाही मागायचं कुठे? आज परिस्थिती अशी आहे ना की आम्ही आमच्या वाडवडिलांनी घर मिळवले, तो आम्ही तर कमवू शकत नाही. जर आम्ही मुलं म्हणून तर ती राखून पण शकत नाही, तर आमचा काय जीवनाला अर्थ आहे? म्हणून हात जोडून विनंती आहे शासनाला, खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने लक्ष द्या, जेणेकरून 400 माणसांची घरं वाचतील. दुसरी गोष्ट म्हणजे आता आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्यायी मार्ग उरलेला नाही. त्याचं कारण उपोषणाला बसत 5वा दिवस झालाय, तरी पण लोक दाद देत नाही. बघा, पहिल्या दिवशी आलो सगळी यंत्रणा कामाला लागली, दुसऱ्या दिवशी आलो तेव्हा पण यंत्रणा काम करत होती. नाही अशातला भाग नाहीये. पण 3 अटीमध्ये एक तरी न्याय पूर्ण करा, आम्ही इथून लगेच स्थगित होईल. नमस्कार. कट.